मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मानिनीच्या डोक्याला आता खूप मोठी जखम झालेली असते. त्यामुळे सर्वजण तिच्याजवळ बसलेली असतात. तर मानिनी आता रडत असते. तेवढ्यातच मंजू तेथे येते आणि विक्रमला म्हणते, दादा, अरे आता हा मुहूर्त तर टळून गेला आहे, परंतु आता गुरुजींनी दुसरा मुहूर्त काढला आहे. आपल्याला काहीतरी करायला हवं आणि पार्थचं लग्न लावून द्यायला हवं. असं म्हणून ती वसूकडे पाहते. तेव्हा वसू आता हसते. त्यानंतर मुकेशराव तेथे येतात आणि म्हणतात, दादा, गावातील लोक खूप चिडले आहेत आणि ते म्हणतायत की ही मुलगी पळाली तर पळाली, परंतु दुसऱ्या कोणत्याही मुलीबरोबर लग्न लावून द्या. हे ऐकताना आता पार्थला मोठा धक्का बसतो आणि विक्रमसुद्धा चिडतो. तेव्हा पार्थ म्हणतो, असं कसं काय? इथे माझ्या आईच्या डोक्याला जखम झालीये, त्यांनी तो ग्लास फेकून मारला, त्यांना काही वाटतं की नाही? आणि माझी बायको होणारी इथे नाही आहे, मला तिला शोधायचंय आणि कोणत्याही मुलीबरोबर असं लग्न लावून द्यायचं म्हणजे असं कसं? असं म्हणून पार्थसुद्धा खूपच चिडतो. तर विक्रमसुद्धा म्हणतो, या लोकांना काय वेड वगैरे लागलंय का? आणि हा काय नको तो हट्ट आहे या लोकांचा? तेव्हा मुकेशराव म्हणतो की कसं आहे ना दादा, अजून लोक येणार आहेत असं ते म्हणतायत, कारण बाहेर सर्वजण एकत्र आलेत. ती लोक नुसती एकच म्हणतायत, ही गेली तर जाऊ द्या, दुसरी बरोबर लग्न लावून द्या. मग आता इकडे सर्वजण खूपच घाबरतात. ही लोकांची डिमांड ऐकून पार्थला खूपच राग येतो आणि मग तो म्हणतो की काय वेड्याचा बाजार आहे का हा? इथे आई बाबा, तुम्ही एक काम करा, मला नंदिनीला शोधायचंय आणि मी तिला कसाही कुठेही शोधेन, परंतु तुम्ही जीवाला डायरेक्ट मुंबईला जायला सांगा. तेव्हा विक्रम म्हणतो, अरे पण नंदिनी? तेव्हा तो म्हणतो, मी सांगितलंय ना तुम्हाला, मी नंदिनीला कुठेही कसाही शोधेन म्हणून. अगोदर आपण या वेड्यांच्या गावातनं निघूयात. त्याच वेळी आता तेथे गावकरी येतात आणि रागातच म्हणतात, एक जरी पाऊल तुम्ही गावच्या वेशीबाहेर टाकलं ना, तर गावची वेश जरी सरकन किंवा तुमचं पाऊल तरी, कारण हे लग्न झाल्याशिवाय आम्ही काही तुम्हाला गावच्या बाहेर जाऊ देऊ शकत नाही, कारण आमच्या गावातनं अशी वरात पुन्हा जात नाही आणि जाणार सुद्धा नाही. तेव्हा मात्र वसू आणि मंजू या दोघीही खूप हसत असतात, कारण आता पार्थला नाईलाजाने रम्याबरोबर लग्न करावं लागेल असा त्या दोघींचा खूप मोठा गैरसमज असतो. पार्थ आता तेवढ्याच रागात आता त्या गावकऱ्यांना म्हणतो, तुम्ही काय मला धमकी देताय का? कारण अख्ख्या गावाच्या नाकावर टिचून आम्ही आता इथून निघून चाललोय. आता हिंमत असेल ना तर अडवून दाखवा. असं म्हणून पार्थ आता खूपच चिडतो. तर गावकरी आता खूपच संतापतात. मग आता रागातच पार्थला तो म्हणतो, जाऊन तर दाखव, अख्ख्या गाडी सकट जाळून टाकेन मी. त्याच वेळी आता हिम्मत असेल तर हात लावून दाखव ना, असं रागातच पार्थ म्हणतो. तेव्हा फक्त हात काय रे, तुझ्या आईचं डोकं आम्ही फोडलं एवढं लक्षात, तो माणूस म्हणतो. तेव्हा आईचं नाव घेतल्यानंतर पार्थला खूपच राग येतो आणि रागातच तो आता त्या गावकऱ्यांना म्हणतो, आईचं नाव घ्यायचं नाही, असं म्हणून तो त्यांच्या अंगावर धावून जातो. तेव्हा गावकरी सुद्धा संतापतात. एकीकडे पार्थ तर दुसरीकडे गावकरी, असा त्यांची आता झटापट सुरू होते. तेव्हा विक्रम आणि मानिनी पार्थला आता गप्प करण्याच्या प्रयत्नात असतात. त्यानंतर आता मुकुंदराव हे पार्थला बाजूला करतात आणि मग पार्थ आता तेथून जायला निघतो. तेव्हा गावकरी आता खूपच संतप्त होतात आणि म्हणतात की तो कुठे गेलाय ते अगोदर पहा. तेव्हा आपली 2 माणसं अगोदर त्याच्यासोबत पाठवा, असं म्हणून त्याला अडवा, असं गावकरी म्हणतात. तेव्हा आता सर्वजण लगेच पार्थच्या पाठीमागे धावतात. त्यानंतर आता लगेच रागात विक्रम म्हणतो, मी तुमच्यासमोर हात जोडतोय, पण आम्हाला माफ करा. अहो, नवरी मुलगी बेपत्ता आहे, परंतु त्या कोणत्याही मुलीबरोबर हे पार्थचं लग्न लावून द्यायचं हा हट्ट कशासाठी आहे तुमचा? त्याच वेळी आता मुकेशराव म्हणतात की कसं आहे ना, लग्नाची नवरी आहे ती, ही काय कोथंबीरची जुडी नाहीये, एक संपली तर लगेच दुसरी घेऊन या म्हणून. त्याच वेळी आता रागात गावकरी म्हणतात, अरे कुठलीही मुलगी मिळेल आणि जर मुलगी नाही मिळाली ना, या गावातली मुलगी आम्ही देऊ, ते सुद्धा अगदी खणा नारळासकट. त्याच वेळी आता वसू पुढे येते आणि कुठल्याही मुलीच्या गळ्यात हार घालावा एवढी वाईट परिस्थिती आमच्यावर आणि आमच्या पार्थवर आलेली नाहीये. अहो, त्याला समजून घेणाऱ्या, त्याच्या तोलामोलाच्या आणि त्याच्यावर प्रेम करणाऱ्या अशा हजारो मुली आहेत आमच्या शहरामध्ये. त्याच वेळी आता तो माणूस म्हणतो की इथे या गावात झालं पाहिजे लग्न, समजलं? त्याच वेळी आता तो म्हणतो की काय म्हणालात तुम्ही? ते तोलामोलाच्या, त्याच्यावर प्रेम करणाऱ्या, त्याला समजून घेणाऱ्या अशा शेकडो मुली आहेत आमच्या गावात. मग आहे का तुमच्या कोणी ओळखीची? तेव्हा वसू म्हणते, हो आहे ना.
त्याच वेळी आता ती म्हणू लागते, त्याला समजून घेणारी, त्याच्यावर प्रेम करणारी, त्याच्या तोला मुलाची मुलगी इथेच आहे या मंडपात, असं म्हणून आता वसू ही त्या माणसाला चॅलेंजच करते. तेव्हा विक्रम मानिनी एकमेकांकडे पाहत राहतात. नक्की वसूला काय म्हणायचंय हे त्या दोघांनाही कळत नाही. त्यानंतर आता वसू म्हणते, आपली रम्या आहे ना अरे विक्रम इथे. तेव्हा रम्याचं नाव घेताच आता तेथे सर्वजण जरा घाबरतातच. तेव्हा आता वसू म्हणते, खरं तर नंदिनी आणि पार्थचं लग्न ठरल्यापासून आता रम्याने पार्थचा विषय हा कटच केला होता आणि डोक्यातून सुद्धा काढून टाकला होता. परंतु अरे बघ ना, परिस्थितीच अशी आली आहे ना, आता ही नंदिनी तर लग्न मंडपातून पळून गेली आणि गाववाले काय म्हणतायत की लग्न केल्याशिवाय आपल्याला गावाच्या बाहेर जाऊ देणार नाही. अरे आपण चक्रव्यूहात अडकलो आहोत आणि जर या चक्रव्यूहातून आपल्याला बाहेर पडायचं असेल, देशमुखांची अब्रू आपल्याला वाचवायची असेल, तर मला असं वाटतं की रम्याला कन्व्हिन्स करणं खूप गरजेचं आहे विक्रम. आपणच आता तिला कन्व्हिन्स करूया आणि पार्थ बरोबर लग्न कर असं म्हणूयात. मग आता मंजू मात्र हसू लागते, कारण तसाच प्लॅन आता या दोघी बहिणींचा असतो. त्यानंतर आता विक्रम आणि मानिनी एकदम शांत असतात, काहीही बोलत नाही. तेव्हा मी माझ्या रम्याला नक्कीच कन्व्हिन्स करेन पार्थ बरोबर लग्न करण्यासाठी, असं वसू पुन्हा पुन्हा म्हणू लागते. अरे विक्रम, तुला कळतं का, इथे गाववाले आपल्याला मारण्यासाठी काठे आणि दगड घेऊन सुद्धा उभे आहेत आणि हे महाशय तर अगदी जाळपोळ करण्याचीच भाषा करतायत. मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याकडे दुसरा पर्याय आहे का विक्रम? त्यानंतर तो गावकरी म्हणतो की उत्तम पर्याय आहे हा. तसं मामाचा मुलगा आत्याची मुलगी ही प्रथा आहेच ना, मग हा तुम्ही उत्तम पर्याय निवडत आहात. परंतु एक गोष्ट सांगतो की लग्न लावायचं म्हणजे लावायचंच ह्या मंडपात, कारण हे लग्न न करता तुमची वरात काही गावाच्या बाहेर जाणारच नाही. अहो ऐकताय ना देशमुख, असं म्हणून आता विक्रमला सर्वजण धमकावतात आणि मग त्यानंतर तेथून जातात. त्यानंतर आता विक्रम म्हणतो की मला तरी वसुताईचं म्हणणं पटतंय. कुठल्या तरी मुलीच्या गळ्यामध्ये माळ घालून आता पार्थची जर सुटका होणार असेल तर आपण का नको असं करायला, आणि रम्या तर आपल्या घरचीच आहे. हे ऐकताना आता इकडे वसूचे कान अगदी तृप्त होतात, तर मंजूही खुश होते. त्यानंतर मानिनी आता रडू लागते आणि म्हणते, माझ्या लेकाला काय काय तडजोड करावी लागणार आहे काय माहीत अजून. त्यानंतर विक्रम म्हणतो की वसुताई, तू रम्याबरोबर आता बोलून घे, मी पार्थला समजावतोय. तेव्हा वसू आता त्या खूप खुश होते आणि लगेच रम्याला समजावण्यासाठी दुसरीकडे जाते. तेव्हा मानिनी आणि विक्रम हे दोघेही आता खूपच रडू लागतात. त्या दोघांनाही काही सुचत नसतं, कारण आता जो प्रसंग त्यांच्यासमोर उभा राहिलेला असतो ना, तो खरंच खूप कठीण प्रसंग असतो. आता दुसरीकडे आता जीवा हा लगेच भरधाव वेगाने लग्न मंडपाकडे येत असतो, कारण आता त्यालाही त्याच्या दादाचं लग्न मिस करायचं नसतं. तो म्हणतो, बापरे, हे हॉस्पिटलसुद्धा एवढ्या लांब होतं ना की त्यात ट्रॅफिकसुद्धा लागली, काय करावं कळत नाही आहे, भाई चल ना, असं म्हणून आता जेव्हा गाडीलाच म्हणत असतो की भाई चल ना, पळ ना जरा, माझ्या दादाचं लग्न मला मिस करायचं नाही आहे, माझ्या लाडक्या दादाचं लग्न आहे, असं म्हणून तो भरधाव वेगाने गाडी चालवत असतो. परंतु त्याचं डोकं एकदम शांत असतं आणि तो व्यवस्थित पाहूनच गाडी चालवत असतो. तर समोरून नेमकी आता दीपकची गाडी येत असते. तेव्हा आता ती गाडी खूपच भरधाव वेगाने असते. मग त्यानंतर आता त्या गाडीसमोरच तो येतो आणि पटकन ब्रेक मारतो, कारण आता तो जीवाच्या गाडीला धडकणार असतो. तेव्हा जीवा आता खूपच रागात म्हणतोय, काय चाललंय काय, असं म्हणून तो सुद्धा गाडीला ब्रेक मारतो. त्यावेळी आता जीवा खूप घाबरलेला असतो आणि लगेच आपला सीट बेल्ट काढून गाडीतून खाली उतरतो. इकडे आता तो जरा सँडीला बोलणार असतो आणि म्हणून तो बाहेर येऊन त्या गाडीजवळ येतो. तेव्हा नेमकीच आता काव्या तेथे समोर जीवाला पाहते आणि तिच्या जीवात जीव येतो. तेव्हा ती मोठ्याने जीवा असा आवाज देते. तर आता दीपकला समजतं की इथे हिचं कोणीतरी ओळखीचं आहे, म्हणूनच आता दीपक खूप घाबरतो. तेव्हा ती मोठ्या मोठ्याने जीवा जीवा असा आवाज देत असते. त्याच वेळी मात्र आता सँडी गाडीतून खाली उतरतो आणि जीवाकडे जात असतो. तर दीपक आता खूपच घाबरतो आणि नंदिनीचं तोंड दाबतो, जेणेकरून तिने मोठा आवाज करू नये ना यासाठी. मग आता दीपक म्हणतो की काय रे, अरे उतर ना सँडी पटकन गाडीतून खाली. तेव्हा आता सँडी पटकन गाडीतून खाली उतरतो आणि जीवाला अडवत म्हणतो, जरा अर्जंट होतं आणि म्हणूनच आम्ही गाडी फास्ट चालवत होतो. तेव्हा आता जीवा रागातच म्हणतो की माफ करा, म्हणजे काय, तुम्हाला काही कळतं की नाही, ॲक्सिडेंट वगैरे झाला असता म्हणजे. तेव्हा गाडीमध्ये पेशंट असल्याचा आता तेथे सँडी जीवाला सांगतो. इकडे आता नंदिनी जीवा जीवा अजूनही मोठ्याने ओरडत असते. त्यानंतर आता जीवा म्हणतो की ठीक आहे, चल पटकन गाडी काढ बाजूला. तेव्हा तो आता हो असं म्हणतो. तेव्हा सँडी सुद्धा आपल्या गाडीत बसतो.
त्यानंतर आता ते दोघेही आपापली गाडी आता बाजूला काढत असतात. तेव्हा आता दीपकला जोरात बाजूला ढकलून नंदिनी जीवा असं खूप जोरात ओरडते. तर आता ती जेव्हा त्या गाडीच्या आरशाला असे थाप मारत असते, वाचवा वाचवा असं म्हणत असते, तेव्हाच नेमका आता लगेच जीवा हा पाहतो आणि म्हणतो नंदिनी असं म्हणून गाडी लगेच तो रिव्हर्स घेतो आणि त्या लाल गाडीचा म्हणजे सँडीच्या गाडीचा पाठलाग करू लागतो. तेव्हा दीपक म्हणतो नंदिनी जरा गप्प बस, पण नंदिनी ऐकत नाही. ती आता जीवाला आवाजच देत असते, जीवा वाचव रे असं म्हणत असते. तेव्हा जीवा आता भरधाव वेगाने त्या गाडीचा पाठलाग करू लागतो. इकडे आता दीपकने खूपच जोरात नंदिनीचे हात हे पकडलेले असतात. त्यामुळे आता दीपक म्हणतो की अजिबात हलायचं नाही. तर नंदिनी आता अगदी त्याला बाजूला लोटून जीवाला मदतीसाठी आवाज देत असते. त्या दोघांमध्ये आता खूपच अशी झटापट होते. त्यानंतर जीवा आता खूप वेगाने त्यांच्या पाठीमागे गाडी पळवत असतो. तर हे नेमकं आता सँडी पाहतो, तो अजूनच फास्ट गाडी चालवत असतो. तर आता दुसरीकडे रम्या असा आवाज देत वसूने जिथे तिला थांबायला सांगितलेलं असतं तिथे जाते. त्यावेळी आता रम्याला ती पाहते तर समोर रम्या नसते. म्हणूनच आता वसूला खूप टेन्शन येतं. तेव्हा ती आता म्हणते की रम्या कुठे गेली अगं तू असं म्हणून रम्याला अजूनच मोठ्याने आवाज देऊ लागते. पण रम्या तेथे नसते. तेव्हा तिला ती कॉल करणार असते, परंतु रम्याची व्हॉइस नोट आता मोबाईलवर आलेली असते. वसू आता ती प्ले करते. तर त्यामध्ये आता रम्याने असं व्हॉइस नोटने लिहिलेलं असतं की अगं दगाबाज आहे तू, एकदम दगाबाज, आणि इथून पुढे ना आयुष्यभर फक्त आणि फक्त तुला दगाबाज हेच नाव मी देणार आहे आणि अशाच नावाने हाक मारणार आहे, समजलं? अगं पार्थ बरोबर लग्न लावून द्यायचं नव्हतं तर मला तसं गाजर कशाला दाखवायचं? मी माझं काहीतरी केलं असतं ना, माझ्या परीने मी काही प्रयत्न केले असते. त्या नंदिनीला तू भरभरून आशीर्वाद देते, त्याचबरोबर पार्थला सुद्धा मामा मामीने दिलेला सोन्याचा हार लगेच गळ्यात घातलास. अगं त्यापुढे माझी काही किंमत राहिली ग असं म्हणून रम्या आता खूपच भडकते आणि तिच्या आईला अजून खूप काही बोलून ती व्हॉइस नोट ती संपवते आणि मी इथून निघून चाललीये असं म्हणते. त्याच वेळी आता वसूला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा वसू म्हणते बावळट आहे का ही रम्या, वेडी आहे का असं म्हणून ती रम्याला कॉल करते. परंतु रम्या इकडे कॉल रिसीव्ह करत नसते. तर आता वसू म्हणत असते हा तुझ्यासाठी खूप मोठा गोल्डन चान्स आहे, त्यामुळे प्लीज तू ना असा हा चान्स घालवू नकोस. तेवढ्यातच विक्रम तेथे येतो. तर वसू एकदम थक्क झालेली असते या रम्याच्या वेडेपणामुळे. त्यानंतर आता वसू म्हणते की काय रे दादा काय झालं? तेव्हा विक्रम म्हणतो एक बहीण म्हणून तूच माझ्या पाठीमागे उभी राहिलीस, आपल्या देशमुख घराण्याची इज्जत वाचवली आणि आजपर्यंत मी तुला खूप शब्दामध्ये तुझ्याबरोबर बोललो, परंतु तू तसं काहीही केलं नाही. तू माझ्याबरोबर नेहमी चांगलीच वागली, मला माफ कर. आज तुझ्यामुळे माझी इज्जत वाचती असं म्हणून आता विक्रम तिच्यासमोर हातच जोडतो. परंतु आता तो विचारतो तू काहीच का बोलत नाही, रम्या कुठे आहे? तेव्हा वसू खूपच घाबरते. आता रम्या कुठे आहे हेच तिला माहीत नसतं, म्हणून तिला काय सांगावं काय बोलावं हे सुचत नाही. दुसरीकडे मानिनी ताईंना आता खूप लागलंय, मी त्यांना पाहून येते असं शारदा म्हणते. तेव्हा दौलत म्हणतो अगं तुझ्या लेकीने सगळ्या आबरूची लक्तरं काढली, नंदिनीने हे एवढं मोठं कारस्थान केलं, एवढा मोठा घोळ घातला, आज माझे व्याहीसुद्धा लग्नाला आले आहेत. अगं त्यांच्यासमोर माझी काय इज्जत राहिली, काय अब्रू राहिली असं म्हणून दौलत आता शारदावरच चिडतो. तेव्हा आता तो म्हणतो की यशवंतराव मला क्षमा करा, अहो आमचं नाव आता तुमच्यासोबत जोडलं जाणार आहे आणि सगळं काही असं वाटोळं होऊन बसलंय. तेव्हा यशवंतराव म्हणतो शांत रहा दौलतराव, अहो शांत रहा. अहो ही माणसं ना शहरातली आहेत, अहो आपल्यासारखी बंधनं नसतात यांच्याकडे. अहो आपल्याकडे मुलींना संस्कार दिले जातात आणि यांच्याकडे सवलती दिल्या जातात, कारण मुलींनी किती वाजताही या छान आणि कुणाबरोबरही फिरायला जा अगदी छान छान, कोणतीही कपडे घाला अगदी छानच, आणि म्हणूनच अशी घाण होऊन बसते असं यशवंतराव काहीसं बोलत असतो. तर आता धनंजय शारदाला हे बोलणं अजिबात पटत नसतं. त्यानंतर दौलतराव म्हणतो की माझी मीनू तशी नाहीये, मला पूर्णपणे खात्री आहे. त्याच वेळी आता यशवंतराव म्हणतात की कसं आहे ना, खात्री पण यांना सुद्धा होती ना त्यांच्या मुलीबद्दल, त्यांच्या नंदिनीबद्दल. अहो तुमची तर इज्जत गेली आहे असो, परंतु ज्या मुलाबरोबर लग्न ठरलं होतं त्या मुलाची सुद्धा आता इज्जत गेली. अहो लोकांना असं वाटतं की लग्न मोडलं म्हणजे फक्त मुलींना त्रास होतो,
अहो पण तसं नाही, आमच्या बाजूच्या गावचा विलास शेंदेकर त्याच्याही लग्नात अशी वरात परत गेली. अहो 6 वर्ष मुलगी शोधत राहिला परंतु दुसरी सोयरीक काही मिळाली नाही आणि अजूनही लग्न त्याचं झालेलं नाहीये. पण लोकांना काय वाटतं की त्याच्यामध्येच दोष आहे. तेव्हा तो आता म्हणतो की टाळी ही एका हाताने कधीच वाजत नसते. त्यानंतर धनंजय म्हणतो, हे पहा, ते आम्ही आमचं पाहू, आम्ही आमचं निस्तरू, परंतु आम्हाला शहरात जाऊ द्यात. त्यावेळी आता यशवंतराव म्हणतो की तुम्हाला जाऊ द्यात म्हणजे असं कसं? अहो पण आमचं काय, आम्ही काय करायचं? पण या गावात एक लग्न मोडलं, या गावातून एक मुलगी पळून गेली, या गावातनं वरात परत गेली, हे जेव्हा आजूबाजूच्या 12 गावात कळेल ना, अहो तेव्हा आमची परिस्थिती सुद्धा त्या विलास सारखीच होईल. या गावात कुणीही कसला व्यवहार सुद्धा करणार नाही ना. या गावातल्या पोरींना नांदवायला नेतील, या गावातल्या पोरांना पोरी मिळतील, असं म्हणून यशवंतराव आता खूपच भडकतो. तेव्हा दौलत मामा, आजी आणि त्याचबरोबर बकुळा हे टेन्शन मध्ये येतात. इकडे आता मंजू ही मानिनीला म्हणते, वहिनी आता टेन्शन घेऊ नका, कारण आता सगळं काही ठीक होईल. शेवटी आपल्या कुटुंबातीलच माणसं आपल्या पुढे आली हो की नाही तुम्हाला मदत करण्यासाठी. म्हणजे वसुताईने रम्याचा प्रस्ताव ठेवला की नाही तुमच्या समोर. त्याच वेळी आता मानिनी काही बोलत नाही, एकदम शांत असते, कारण तिला माहीत असतं आपल्या पारचं अजिबात तिच्यावर प्रेम नाहीये म्हणून. त्यानंतर आता बघा सगळं वातावरण कसं शांत होतंय. असं आता लगेच मंजू म्हणते. त्याच वेळी विक्रम तेथे येतो आणि म्हणतो, नाही होणार काही शांत. विक्रमचा असा चढलेला आवाज पाहून आता मानिनी विचारते, झालं काय आता? मग आता विक्रम म्हणतो की ती रम्या नाहीये इथे, वसू आत्या ना तिला शोधतीये. वसुताई किती वेळ झाले तिला कॉल करतीये, त्याचबरोबर तिला या वाड्यात शोधतीये, पण या वाड्यात नाहीच आहे रम्या. तेव्हा आता मंजू म्हणते, अरे देवा, आता काय करायचं मग? तर दुसरीकडे आता आजी म्हणते की या शहरातले लोक कशालाच पाळत नाही ना, रीतभात पाळत ना मानपान, कारण सावित्रीमाईंनी दिलेला जो सल्ला होता तो सुद्धा हे मानत नाही. तेव्हा यशवंतराव म्हणतो, सावित्रीमाई जे काही म्हणतात ना ते कधीही म्हणजे कधीही चुकत नाही. तेव्हा सोयरीक जुळेल पण लग्न होणं कठीण आहे. तेव्हा सावित्रीमाईच्या या बोलण्याचा विचार आता खूपच यशवंतराव करू लागतो आणि मग त्याच्या डोक्यात एक गोष्ट क्लिक होते. त्यानंतर आता तो सर्वांनाच म्हणतो, एक उपाय आहे. तेव्हा सर्वजण आता उत्सुक असतात, आता नक्की कोणता उपाय आहे ते पाहण्यासाठी, ते ऐकण्यासाठी. पुढे आता तो सांगू लागतो की मोहिते आणि देशमुख सोयरीक अजिबात तुटणार नाही. तेव्हा धनंजय म्हणतो की नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? दौलत मामा विचारतो, कसं? परंतु नंदिनी तर नाही आता या वाड्यात. तेव्हा नसू दे, नंदिनी नसेल तर नसू दे, परंतु तिला बहिणी वगैरे आहेत की नाही? तेव्हा आहेत ना, असं आता दौलत मामा म्हणतो. अजून 2 बहिणी आहेत. मधली बहीण काव्या, तिचं नाव आता सांगताच यशवंतराव म्हणतो, काव्या का? बरं, काव्याचं पार्थ बरोबर लग्न लावून द्यायचं. त्यानंतर आता यशवंतराव म्हणतात की मोहिते आणि देशमुख यांचे संबंध जुळेल, सोयरीक जुळेल, असं सावित्रीमाई म्हणाल्या होत्या आणि त्याचा अर्थ हाच आहे. धनंजयराव, तुम्हाला कळतंय का? सावित्रीमाईंनी दिलेला शब्द आता खरा ठरतोय, म्हणजे काव्य आणि पार्थचं लग्न आता या मंडपामध्ये होईल. तेव्हा मात्र आता शारदा आणि त्याचबरोबर धनंजयला खूप मोठा धक्का बसतो. त्या दोघांच्या पायाखालची जमीनच सरकते. आता तुमच्या मोठ्या मुलीची जागा मधली मुलगी घेईल, ते म्हणजे काव्या. आता यशवंतराव म्हणतो, करून टाका हे लग्न, म्हणजे सोयरीक सुद्धा तुटणार नाही. या घरातून त्या घरामध्ये मुलगी सुद्धा दिली जाईल. तेव्हा शारदा आता रडतच म्हणते, अहो एका मुलीच्या जागी दुसरी मुलगी म्हणजे? तेव्हा आजी आता म्हणते, काय हरकत आहे अगं शारदा, तुम्ही सुद्धा थोडा विचार करा ना. अगं काव्या सुद्धा समंजस आहे आणि ती सुद्धा लग्नाची झालीये. आज जर काव्या लग्नाला उभी राहिली तर मग जी गोष्ट घडली आहे ती आपल्या घरातच राहील. मुलाकडच्या इज्जतीला सुद्धा डाग लागणार नाही आणि आपली मुलगीही त्यांच्या घरी अगदी सुखी राहील. कारण जे भाकीत सावित्रीमाईंनी केलं होतं ना ते चुकीचं नव्हतंच. त्यांनी आपल्याला सावध केलं होतं, आपणच कमी पडलो अगं आता शारदा. आणि आज जर ही सोयरीक व्हायची असेल तर काव्याशिवाय पर्याय नाही, असं आजी आता ओरडूनच सांगतात. त्यानंतर यशवंतराव म्हणतो, आता फार विचार करू नका, कारण आई गेल्यानंतर लेकरू मावशीकडे दिलं जातं, तसं बहीणच बहिणीची जबाबदारी सांभाळते. तेव्हा दौलत मामा म्हणतो, हा बरोबर सल्ला दिला यांनी. चल शारदा, धनंजय, पटकन आपण जाऊयात आणि पार्थच्या आईवडिलांबरोबर बोलून येऊयात. ते एकदा तयार झाले ना मग पार्थ आणि काव्याबरोबर आपण बोलायला मोकळं. तेव्हा शारदा म्हणते, पण नंदिनी? त्याच वेळी आता तिचं काय, असं म्हणून यशवंतराव आता रागातच उठतो आणि त्या मुलीने जे काही पसरवलंय ना ते आवरण्याची जबाबदारी काव्याला घ्यावीच लागेल असं म्हणतो.
तेव्हा आता तो म्हणतो, हा आमचा मतदारसंघ आहे, शांत आहेत माणसं इकडची, आमच्या इथे मताला मान आहे, पण रीतीभातीच्या विरोधात जर काही केलं ना तर गाव पेटायला वेळ लागणारच नाही आणि मग आम्ही सुद्धा काही करू शकणार नाही, असं म्हणून आता यशवंतराव स्वतःचा निर्णय सांगून हात झटकून घेतो. तेव्हा शारदा आणि धनंजय समोर खूप मोठा आता प्रश्न उभा राहतो. आता करावं कसं काय, कारण काव्य हट्टी आहे हे त्यांना माहीत असतं, काव्य ऐकणारच नाही. तेव्हा आता शारदाला जरा चक्करच येते, तर धनंजय तिला आता सावरतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये आता दौलत मामा हा शारदा आणि त्याचबरोबर धनंजयला समजावतो की वरात अशी या गावातून रिकामी जाता कामा नये. त्याचवेळी संग्राम म्हणजे आता दौलत मामांचा होणारा जावई म्हणतो, तर आमची वरातसुद्धा अजिबात तुमच्या गावामध्ये घरापर्यंत येणार नाही. तेव्हा दौलत मामा खूपच घाबरतो. तर आता दुसरीकडे विक्रम आणि मानिनी हे दोघेही पार्थला रिक्वेस्ट करतात, काव्याबरोबर लग्न कर. तेव्हा तो म्हणतो, कसं शक्य आहे. तेव्हा त्याचे आईबाबा हात जोडत म्हणतात, आमच्या संस्कारांचा, आमच्या सन्मानाचा प्रश्न आहे बाळा, एवढं शेवटचं तुझ्याकडे काहीतरी मागतोय. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.